श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, शासकीय कार्यालयामध्ये ज्यावेळेला आपण एखादी नोकरी स्वीकारतो त्यानंतर काम करत असल्यानंतर वर्षभर केलेल्या कामाचं कार्यमूल्यमापन होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्याच्या आधारे आपल्याला बढती असेल किंवा सेवेमध्ये दुसऱ्या पदावरती आपली प्रमोशन किंवा आपली बढती असेल याच्यासाठी हा कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे श्री एकनाथ भगवान बांगर सर यांना. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल लिहिणे आणि जतन करणे याविषयीची इत्थंभूत माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर आपण त्यांचं स्वागत करूया. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. श्रोतेहो, श्री एकनाथ भगवान बांगर हे सहाय्यक कुलसचिव या पदावरती अधिष्ठाता कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या कार्यालयामध्ये सध्या कार्यरत आहेत. मला सांगायला आनंद वाटेल की जवळजवळ 24 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना या सेवेतला आहे. ते यांनी यापूर्वी कृषी तंत्र विद्यालय धुळे, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्याचबरोबर उपकुलसचिव विद्या, त्यानंतर कृषी महाविद्यालय पुणे आणि सध्या अधिष्ठाता कृषी कार्यालयात ते सहाय्यक कुलसचिव या पदावरती प्रभावीपणे कार्यरत आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल लिहिणे आणि जतन करणे. तर अगदी विषयाच्या सुरुवातीला बांगर सर, मला विचारायला आनंद वाटेल की नेमकं कार्यमूल्यमापन अहवाल किंवा गोपनीय अहवाल याची नेमकी काय गरज असते सेवा काळामध्ये, काय सांग? नमस्कार सर. आपण विचारल्याप्रमाणे आपण वर्षभर जे काही काम करत असतो त्या कामाचं मूल्यमापन वर्ष अखेरीस करायचं असतं. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असतो आणि शिकत असताना त्याला वार्षिक परीक्षा असते आणि वार्षिक परीक्षेच्या आधारे त्याने किती अभ्यास केलेला आहे, त्याला नेमून दिलेले अभ्यासक्रम त्यांनी कसे पूर्ण केलेले आहेत, त्याच पद्धतीने आपण शासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना आपल्याला वर्षभरात जे काही कामं नेमून दिलेले आहेत ते आपण कशा रीतीने पूर्ण केलेले आहेत का, पूर्ण करण्यामध्ये काही अडचणी आलेल्या आहेत किंवा ते कामं भविष्यात अधिक गतिमानतेने पूर्ण करण्यासाठी काही गरज आहे का, यामध्ये प्रशिक्षण त्या कर्मचाऱ्याला देण्याची गरज आहे का, आणि एकंदरीतच भूतकाळाकडे पाहून भविष्यकाळाकडे वाटचाल करण्यासाठी हे जे आपलं वर्षभराचं मूल्यमापन केलं जातं याला त्या कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल, पूर्वी आपण त्याला गोपनीय अहवाल असं नाव होतं, परंतु आता माहिती अधिकार कायदा आहे त्यामुळे बऱ्याचशा गोपनीय गोष्टी कमी होऊन आता हे सर्व उघड झालेलं आहे आणि म्हणून याचं नाव आता बदलून गोपनीय अहवाल याऐवजी कार्यमूल्यमापन अहवाल असा आपण शब्द वापरला जातो. अगदीच. श्रोतेहो, आपल्याला सरांनी सांगितल्या पद्धतीनं कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट फॉर गव्हर्नमेंट ऑफिसर असं देखील त्याला म्हटलं जातं. तर सर, नेमकंच गोपनीय अहवालाची याची गरज का भासते आपल्याला? सर, आता आपण सेवा करत असताना आयुष्यभर काही एकाच पदावर राहत नाही. आपल्याला एका पदावरून पुढच्या पदावर जायचं असतं, त्यासाठी आपल्याला पदोन्नती प्रक्रिया असते. तसेच आपण जे शिक्षक असतात त्यांना एक ठराविक कालावधीमध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी मिळवण्याची आवश्यकता असते किंवा काही व्यक्तींना प्रमोशनचं पद नसतं, परंतु सध्या विद्यापीठामध्ये सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना म्हणून शासनाची योजना आहे. असे हे जे पुढचे लाभ आहेत म्हणजे पदाचे असतील, उच्च पद मिळवण्यासाठी असेल, आर्थिक म्हणजे त्यांचे वेतन निश्चितीसाठी असेल किंवा ठराविक टप्प्याने त्याला पुढं जायचं असेल, तर त्यासाठी त्यांचं पूर्वीचं काम, पूर्वीच्या पदावरील काम कसं आहे ते पाहून मग जर त्याचं काम चांगलं असेल, त्याचं ठराविक गुणांकन योग्य असेल तरच त्याला पुढं पद दिलं जातं किंवा पुढची वेतन श्रेणी दिली जाते. कारण जर समजा अक्षम माणूस जर पुढे गेला तर तो त्या पदाला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळं योग्य व्यक्ती पुढे जावा, योग्य व्यक्तीला त्याचा फायदा पण व्हावा आणि त्यांनी काम केल्याचं त्याला बक्षीस पण मिळावं. अगदी ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्याचं एक निकालपत्र आहे वर्षभराचं आणि त्या निकालपत्राचा उपयोग आपल्याला या सेवेमध्ये पदोन्नतीसाठी आहे, वरिष्ठ वेतन श्रेणी मिळवण्यासाठी आहे, सध्या जे आश्वासित प्रगती योजना हे लाभ मिळवण्यासाठी आहे. अगदीच. तेव्हा आज आपला विषय सुरू आहे कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल लिहिणे आणि जतन करणे. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत श्री एकनाथ भगवान बांगर सर, सहाय्यक कुलसचिव अधिष्ठाता कार्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. सर, आपण गोपनीय अहवालाबद्दलची त्याची गरज आपण सांगितली, पण आपला कार्यक्रम 90.8 FM फुले कृषी वाहिनीवर ऐकत असताना अगदी युट्यूब चॅनल असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल किंवा ऑनलाईन स्ट्रीमिंगच्या ॲपच्या माध्यमातून जगभरातले श्रोते ऐकत असतील. याच्यामध्ये अनेक अधिकारी असतील, गट अ मध्ये अधिकारी असतील, गट ब मध्ये
पदामधील अधिकारी असतील, राजपत्रित अधिकारी असतील किंवा अराजपत्रित अधिकारी देखील असतील, अशा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्यासाठी गोपनीय अहवालाचे काय प्रकार असतात? हो सर. गोपनीय अहवालाचे 2 प्रकार आहेत. यामध्ये जे राजपत्रित अधिकारी गट अ आणि राजपत्रित अधिकारी गट ब यांच्यासाठी गोपनीय अहवालाचा नमुना एक आहे, आणि नंतर अराजपत्रित गट ब मध्ये काही पदे अराजपत्रित आहेत आणि गट क मधील पदे यांच्यासाठी एक गोपनीय अहवालाचा एक वेगळा नमुना आहे. असे 2 प्रकार आहेत. आणि गट ड साठी काही गोपनीय अहवाल नसतात. हे झालं प्रकाराच्या संदर्भात. पण आता गोपनीय अहवाल लिहिण्याचं काही वेळापत्रक वगैरे असतं? हो सर. आपण वर्ष अखेरीस आपले गोपनीय अहवाल लिहिण्यासाठी त्याची एक शासनाने कालमर्यादा आखून दिलेली आहे. तर सर्वसाधारणपणे वेळापत्रक सांगायचं म्हटलं तर जे गोपनीय अहवाल आहेत तो जो कोरे फॉर्म असतात त्या संबंधित कार्यालयाने त्या कर्मचाऱ्यांना द्यायचे असतात एप्रिलच्या सुरुवातीलाच, आणि 15 एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्याने स्वयंमूल्य निर्धारण स्वतः काय काम केलेलं आहे ते आपण त्यामध्ये लिहून कार्यालयाला आपण 15 एप्रिलपर्यंत सादर करायचं आहे. त्यानंतर कार्यालय काय करणारे, आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत, कार्य करणारे, आपल्यावर सुपरवाईज करणारे, आपलं काम पाहणारे, त्यांच्याकडे द्यायचं असं, आणि त्यांना प्रतिवेदन अधिकारी असा शब्द वापरला जातो. आणि ते प्रतिवेदन अधिकारी आपण जे काम केलेलं आहे ते त्यांनी वर्षभर पाहिलेलं असतं, तर त्यांना ते कसं वाटलं, योग्य वाटलं, किंवा त्यांना किती गुणांकन त्याला द्यायचे किंवा त्याच्यामध्ये काय सुधारणेला व्हावे, हे याला म्हणतात प्रतिवेदन. तर प्रतिवेदन करायची कालमर्यादा त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत असते. आणि प्रतिवेदन केल्यानंतर परत त्यांच्या वरिष्ठ अधिकारी असतात, त्यांना पुनर्विलोकन अधिकारी म्हणतात. आणि ते पुनर्विलोकन अधिकारी आपल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत जे प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी जे लिहिलेले अहवाल आहेत ते योग्य आहेत का, कोणावर अन्याय झालाय का, किंवा जे लिहिलंय ते बरोबर चूक, यामध्ये त्यांना सुधारणा करण्याचा वाव असतो. आणि त्यांचे सुपरवायझरी ऑथॉरिटी ते असतात आणि त्यांना म्हणतात पुनर्विलोकन अधिकारी. तर त्यांनी ते 15 मे पर्यंत लिहून द्यायचे असतात. आणि त्यानंतर आपल्याला ज्या कार्यालयामध्ये हे गोपनीय अहवाल जे सांभाळतात, जे कार्यासन अधिकारी असतात, त्यांना संस्करण अधिकारी म्हणतात. मग ते अहवाल पूर्ण प्रतिवेदन पुनर्विलोकन झाल्यानंतर त्या गोपनीय अहवालांचे झेरॉक्स काढायचे असतात, आणि तो झेरॉक्स कॉपी त्या कर्मचाऱ्याला 30 जूनपर्यंत द्यायची असते नियमानुसार. आणि ती ओरिजिनल जी कॉपी आहे ती आपलं जे मुख्य प्रशासकीय कार्यालय आहे त्या कार्यालयाला पाठवायची असते जतन करण्यासाठी. झेरॉक्स आपल्याला द्यायचा असतो त्या कर्मचाऱ्याला, जेणेकरून त्याचं जसं आपण म्हणतो की आजच्या याच्यात आपण उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखवतो, त्याप्रमाणे त्याला आपल्याविषयी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय लिहिलं आहे आणि आपलं काय चूक बरोबर हे त्याला कळतं, म्हणून ती कॉपी त्याला 30 जून पर्यंत द्यायची असते. हे वेळापत्रक आहे. अशा पद्धतीचं हे वेळापत्रक असतात. मग गोपनीय अहवाल लिहिण्याचा कालावधी नेमका कसा असतो? लिहित असताना कोणती काळजी घेणं गरजेचं असतं? आता गोपनीय अहवाल म्हणजे लिहिण्याचा मूळ जो नियमानुसार कालावधी आहे सर, तो आहे मागील वर्ष जे असतं त्याचं 1 एप्रिल पासून आपण सुरुवात करायची असती. 1 एप्रिल आणि 31 मार्च यापर्यंत 1 वर्षाचा तो कालावधी असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपण जे आर्थिक वर्ष वापरतो 1 एप्रिल ते 31 मार्च, अगदी म्हणजे आता आपण 2026 मध्ये आहोत. तर आपला जो गोपनीय अहवाल किंवा आपण कार्यमूल्यमापन अहवाल शब्द वापरलेला आहे नवीन, तर आता आपण 2026 मध्ये असताना तर आपला गोपनीय अहवाल किंवा कार्यमूल्यमापन अहवाल तो 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीचा लिहायचा असतो. अगदी अशा पद्धतीनं तो कालावधी लिहिणं गरजेचं असतं. मग ज्यावेळेला हे परिशिष्ट किंवा प्रपत्र 1 पद्धतीनं जे ज्यावेळेला अधिकाऱ्यांना भरण्यासाठी दिलेला जातो कार्यमापन अहवालासाठी, तर तो जर बघितला तर जो 10 पानाचा तो पूर्ण प्रपत्र असतं किंवा परिशिष्ट असतं. नेमकं याच्यामध्ये काय अहवालामध्ये कोणकोणते भाग असतात आणि कशा पद्धतीचं त्याचं विवरण असतं? सर, गोपनीय अहवालामध्ये 4 भाग आहेत. त्यामध्ये त्यांना आपण परिशिष्ट म्हणतो. परिशिष्ट अ, परिशिष्ट ब, परिशिष्ट क आणि परिशिष्ट ड. किंवा आपण भाग जर म्हणलं तर प्रपत्र 1, प्रपत्र 2, प्रपत्र 3 आणि प्रपत्र 4. तर आपण भाग हा शब्दच वापरू. भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4, म्हणजे पुढे आपल्याला समजायला सोपं जाईल. अगदी. या वेगवेगळ्या भागामध्ये कोणकोणत्या माहितीचा समावेश असतो? याच्यामध्ये आपल्याला जसं तुम्ही म्हणतात वेगळी माहिती, तसे माहिती भरणारे अधिकारी किंवा कर्मचारी सुद्धा वेगळे असतात. आता जो भाग 1 आहे तो त्याच्यामध्ये
कर्मचाऱ्याचे नाव आहे, हं. त्याच्यानंतर त्याची त्या पदावरची म्हणजे सुरुवातीची तारीख आहे, ते त्या पदावर केव्हापासून काम करतात, हं. त्यांचं आताचं पद काय आहे हं. आणि त्यांचे प्रतिवेदन अधिकारी कोण आहेत, हं. त्यांचे पुनर्विलोकन अधिकारी कोण आहेत, हं. त्या कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षभरामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या रजा घेतलेल्या आहेत हं. आणि त्या मंजूर आहेत का कशा, हं. त्यानंतर त्या याच्यामध्ये काम करताना त्यांना काही अडचणी आल्या का, हं. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे शासनाने आपल्याला वर्षभरात आपण 31 मार्च अखेरचं मालमत्ता विवरणपत्र द्यायचं असतं, हं. ते त्या कार्यालयाला त्यांनी सादर केलेलं आहे किंवा नाही, ही माहिती आपण ज्या कार्यालयात काम करत असतो हं. आणि आपली सेवा पुस्तके जो व्यक्ती जतन करत असतो, हं. तर तो आस्थापना अधिकारी त्याला म्हटलं जातं, हं. तर त्यांनी ती माहिती भरून मग तो गोपनीय अहवाल आपल्याला कर्मचाऱ्याला द्यायचा असतो. हा झाला भाग 1. हं. आणि भाग 2 मध्ये स्वयंमूल्य निर्धारण अहवाल हं. म्हणजे कर्मचाऱ्यासाठी आहे तो. तर त्या कर्मचाऱ्याने आपण पहिल्या भागामध्ये वर्षभरासाठी तुम्हाला काय काय कामाचं नियोजन दिलेलं आहे, पण हे सुरुवातीलाच ठरवत असतो की तुम्ही वर्षभरात काय काम करणार आहात. तर ते कामं थोडक्यात ठळक पॉईंटमध्ये फक्त लिहायचे असतात, बुलेट फॉर्म बुलेट फॉर्ममध्ये, कारण थोडीशी जागा असते, तिथं खूप निबंधासारखं लिहायचं नसतं. समोरच्या अधिकाऱ्याला फक्त त्या बुलेट पॉईंटमध्ये कळलं पाहिजे की यांच्याकडे काय काय कामं दिलेत. त्यानंतर मग दुसरा जो भाग असतो तो अजून काही आपल्याला वेगळे उद्दिष्ट दिलेत का, म्हणजे आपले नेहमीचे कामं तर आहेतच, परंतु वेगळं काही काम, समजा उदाहरणार्थ एखाद्या कार्यालयात मागील डे स्टॉक व्हेरिफिकेशन बाकी आहे, ऑडिट पॅरा आहेत, तर एक वेगळं आपलं नेहमीचं काम सोडून वेगळं काही नेमून दिलंय का, तर तसं त्याच्यामध्ये उद्दिष्ट नमूद केलेलं असतं. आणि तिसरा नंबर जो असतो त्याच्यामध्ये तुम्ही जे 1 नंबरमध्ये कामं दिलेत, 2 नंबरमध्ये दिलेत, ते कोणकोणते कामं पूर्ण केले, ते म्हणजे केलेल्या कामाचा गोषवारा त्याच्यामध्ये असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 4 मध्ये तुमचे काही उद्दिष्ट पूर्ण झालेत का नाही झालेत, काही अडचण आल्यात का, ते असतंय. आणि 5 नंबरमध्ये तुम्हाला वर्षभरात आता काम करताना तुम्हाला असं वाटलं का की आपल्याला अजून या कामात निष्णात होण्यासाठी, चांगल्या पद्धतीने ते काम करण्यासाठी काही प्रशिक्षणाची गरज असेल तर कर्मचारी स्वतः सांगू शकतो. आता मी समजा हे आपल्याला ही मुलाखत देतोय, परंतु यामध्ये मला असं वाटतं की अजून मला चांगल्या प्रकारे बोलता आलं पाहिजे, चांगल्या प्रकारे लोकांना, आपल्या मित्रांना सांगता आलं पाहिजे. मग यासाठी तुमच्या आकाशवाणीकडे काही आहे का प्रोग्राम, संवाद कौशल्य वाढवता येईल का? म्हणजे असं टाकू शकतो आपण त्यामध्ये. आणि परत 6 नंबरचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये पुन्हा आलं की तुम्ही ते मागील वर्षाचं 31 मार्च अखेरचं मालमत्ता कार्यालयात दिलंय का नाही, हे तुम्ही स्वतः ती दिनांक लिहायची, होय म्हणायचे आणि दिनांक टाकायचे की आपण कार्यालयात दिलेला आहे, आणि आपण नंतर आपली स्वाक्षरी करायची, पदनाम टाकायचे, ठिकाण म्हणजे आपण ज्या कार्यालयात आहे त्या तिथलं ठिकाण आणि दिनांक, ही माहिती आपण भाग 2 मध्ये पाहिली सर. त्यानंतर भाग 3 जो आहे तो आपल्यापेक्षा जे इमिजिएट लगेच वरिष्ठ अधिकारी जे आहेत, ज्यांनी आपलं काम पाहिलेलं आहे, तर ते प्रतिवेदन अधिकारी म्हणतात त्यांना याबाबत आपल्या कामाविषयी कसं काम केलंय, पूर्ण झालंय का नाही, काही अडचणी आल्यात का, त्या कर्मचाऱ्यांनी जे काही प्रशिक्षण मागितलंय ते त्यांना देण्याची गरज आहे का, म्हणजे त्या क्षेत्राशी संबंधित पाहिजे. अगदी. मी जर समजा कार्यालयात काम करत असेल आणि वेगळंच शिक्षकाचं प्रशिक्षण मागितलं तर ते देणार नाही, म्हणजे ते अधिकार त्या अधिकाऱ्याला आहेत, प्रतिवेदन अधिकाऱ्याला. आणि त्याच्यानंतर पाठीमागच्या बाजूला आपण बघतो की अ ब क असे 3 टेबल दिलेले आहेत आणि त्याला आपल्याला गुणांकन दिलेलं आहे वेगळ्या प्रकारचं. तर ते गुणांकन आपण म्हणजे मार्कच आहेत ते थोडक्यात आपले, तर त्यामध्ये आपल्याला त्यांना द्यायचं आहे ते की अंकन 1 ते 10 अंकापर्यंत असतं आणि 5 देतंय, कोणी 6, 7, 8, ते पूर्ण अंकात दिलं तरी चालतं किंवा 7.5, 7.8 असं दिलं तरी चालतं. तो अधिकार आपल्या प्रतिवेदन अधिकाऱ्याचा आहे. अगदी. अशा 3 टेबलमध्ये ते आपलं गुणांकन देतात. काय 3 टेबलचं वर्णन असतं ते? आता त्याच्यामध्ये सर उप पॉईंट आहेत. आता टेबल पहिला जर पाहिलं तर कार्य पूर्तता म्हणजे वर्क कम्प्लिशन, तर 40% मार्क त्या टेबलसाठी असतात. आपण वर्षभरात तुम्हाला जे नेमून दिले उद्दिष्ट आहेत ते पूर्ण केलेत का तुम्ही, आणि त्याचा दर्जा कसा होता, याबाबत ती माहिती आपल्याला कार्यपूर्तता अहवालामध्ये नमूद असते. आणि ब जो भाग आहे दुसरा टेबल, ती वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये, हे काम करत असताना तुमच्याकडचं कसं कौशल्य वापरलं तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला त्या जबाबदारीची जाणीव आहे का,
व तुम्हाला त्या कायद्यांची नियमाची त्यामध्ये आपल्याला माहिती आहे का, अशा प्रकारचे उपपॉइंट आहेत. त्याला 30% वेटेज असतं. याला आपल्याला 30% मार्क आहेत, म्हणजे 100 पैकी 30%. त्यानंतर कार्यक्षमता, म्हणजे आता तुम्ही काम करताय तर तुमची काम करण्याची क्षमता. क्षमता जर म्हटलं तर काम करताना आपल्याला सगळ्या शासकीय नियमाची, परिपत्रकाची माहिती पाहिजे असते. Efficiency किती आहे तुमची? ती जर माहिती नसेल तर आपण कसं काम करणार, त्याची माहिती आहे. तुमच्याकडं कौशल्य आहे का, ते स्किल आहे का. त्यानंतर स्वतः निर्णय तुम्ही किती घेऊ शकता. त्यानंतर आपल्या कामाशी संबंध येणाऱ्या अधिकाऱ्याशी, इतरांशी तुमचे कसे संबंध आहेत, ह्या बाबतीतली माहिती गुणांकन यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये. आणि याला 30%, म्हणजे असे 30 आणि 40 असं 100% गुणांकन त्यामध्ये तिन्ही टेबलचं मिळून होतं. अगदी. त्यानंतर 5 नंबरमध्ये त्यामध्ये संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची सचोटी, चारित्र्य, कार्यालयामध्ये आपण वागत असताना आपला प्रामाणिकपणा, चारित्र्य, आपले सहबांधव आहेत, महिला पण त्या ठिकाणी असतात, शिक्षकांच्या बाबतीत विद्यार्थिनी असतात. तर आपण चारित्र्य चांगलं पाहिजे सेवेमध्ये. तर त्या पद्धतीने ते कसं आहे त्याबद्दल त्यांचे असेसमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यानंतर 6 नंबरमध्ये अधिकारी आहे, कर्मचारी आहे, त्यांचं एकंदरीत, म्हणजे आता हे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जे नाही आलं ते एकंदरीत गुणांकन. म्हणजे इथं या ठिकाणी अधिकारी लिहू शकतात की यांचं खूप काम चांगलं आहे, किंवा हे एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे मदत करतात, किंवा अतिशय त्यांना मनाला वाटेल त्या पद्धतीने त्या कामाच्या संबंधित ते 4-5 वाक्यामध्ये माहिती देऊ शकतात. त्यानंतर त्या 7 नंबरमध्ये त्या कर्मचाऱ्याचं, अधिकाऱ्याचं प्रकृती कशी आहे, कारण काम करायचं म्हणल्यावर आपलं शरीर पण चांगलं पाहिजे, हेल्थ महत्वाचे आहे. तर आपण जे म्हणतो की चांगलं काम असेल, आपले आरोग्य चांगलं असेल तर आपण काम पण चांगलं करू शकतो. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपलं प्रकृतिमान उत्कृष्ट आहे, चांगले आहे, चांगले नाही, हे परिणाम करतं. चांगले नाही लिहिलं तर मग पुढचं पद वगैरे देताना अडचण येईल की काम कसं करू शकणार. आणि हे जे आपण 3 टेबल पाहिजे गुणांकन, त्याची सरासरी या ठिकाणी 100 मार्कापैकी आपण जे 1 ते 10 गुणांकन आहे त्याची सरासरी काढून, उदाहरणार्थ 7.50, 7.7 अशा प्रकारे एकंदरीत गुणांकन तिथं नोंदवलं जातं. त्या ठिकाणी प्रतिवेदन अधिकाऱ्याची स्वाक्षरी, नाव, नंतर पद, दिनांक आणि ठिकाण हे नमूद असतं. आपण हा भाग पाहिला तिसरा. आणि त्याचा चौथा भाग आहे पुनर्विलोकन, म्हणजे आपल्या वरिष्ठ जे अधिकारी आहेत इमिजिएट, त्याच्या परत वरती एक अधिकारी असतात, त्यांना पुनर्विलोकन अधिकारी म्हणतात. ह्या आपल्या प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी आपल्याविषयी जे लिहिलेलं आहे ते त्यांना मान्य आहे का, त्याच्यामध्ये तुम्ही सहमत आहेत का, अजून तुम्हाला त्या कर्मचाऱ्याविषयी काय मत आहे, या ठिकाणी आपल्याला मांडायची संधी असते. आणि त्यानंतर त्याला पदोन्नती जर द्यायची असेल वरचं पद, तर मग कोणत्या कोणत्या क्षेत्रात देता येईल वगैरे त्यांचे अभिप्राय असतात. आणि एकंदरीत गुणांकन, अगदी असा हा चौथा भाग पूर्ण झाला. तसं आता हे आपण बोललो ते होतं आपण गट ब अराजपत्रित आणि गट क. आता याच्यामध्ये थोडासा फरक शिक्षकांमध्ये काय आहे, म्हणजे गट अ मध्ये आपण आता विद्यापीठामध्ये असल्यामुळे आपण शिक्षकांच्या बाबतीत बोलू, किंवा मी स्वतः सहाय्यक कुलसचिव आहे गट अ मध्ये. तर त्यांच्यासाठी फक्त जो भाग 3 आहे त्याच्यामध्ये एक टेबल आहे की त्याच्यामध्ये तुम्ही उद्दिष्ट काय दिले होते नेमून कामाचे, आणि ते किती टक्के पूर्ण झाले, अजून किती टक्के पूर्ण व्हायचे, हा एक थोडासा वाढीव भाग असतो. आणि मग तुम्हाला पुढं पदोन्नती द्यायची असेल तर मग कोणत्या क्षेत्रात द्यावी, असं तुम्हाला एखादा अधिकारी, एखादा टीचर ते शिक्षणात चांगले असतील, विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं शिकवत असतील, तर मग त्यांचा विचार शिक्षक वर्गीय पदामध्ये जास्त होऊ शकतो. महाविद्यालयांमध्ये एखादं संशोधनाचं काम करत असेल तर मग संशोधनामध्ये त्यांना पाठवलं जातं. म्हणजे थोडक्यात अंगभूत वैशिष्ट्य त्याचं स्किल वापरून त्यांना पुढं पाठवण्यास त्याला मदत होते, म्हणून त्या ठिकाणी त्यांचं महत्त्वाचं असते. आणि त्याच शेवटचा भाग असतो ते संस्करण अधिकाऱ्यांसाठी. मग तो गोपनीय अहवाल पूर्ण झाला आपण वेळापत्रकानुसार 15 मे पर्यंत, आणि मग आपल्याला तो ओरिजिनल मूळ जो गोपनीय अहवाल आहे तो आपल्या वरिष्ठ कार्यालयाला, जिथं आपलं प्रशासन कार्यालय असतं तिथं पाठवावं लागतो. आणि त्याची झेरॉक्स कर्मचाऱ्यांना द्यायची असते. मग ते संस्करण अधिकारी त्या ठिकाणी स्वाक्षरी करतात. त्या कर्मचाऱ्याला जी झेरॉक्स प्रत दिली त्यांची पण स्वाक्षरी घेतली जाते, आणि मग मूळ अहवाल
प्रशासन कार्यालयाला पाठवले जातात. अगदी श्रोते हो, आपण ऐकत आहात श्री एकनाथ भगवान बांगर सर, सहाय्यक कुलसचिव, अधिष्ठाता कार्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आणि आज आपला विषय सुरू आहे कार्यमूल्यमापन अहवाल, म्हणजेच गोपनीय अहवाल लिहिणे आणि जतन करणे. बांगर सरांनी आपल्याला 1 ते 4 भागाची इत्थंभूत अशी माहिती दिलेली आहे. पण बांगर साहेब, प्रतिवेदन अधिकारी सातत्यानं बदलतात किंवा बदली होताना दिसतात, असं चित्र पण बऱ्याच शासकीय कार्यालयामध्ये असतं. तर अशा वेळी प्रतिवेदन अधिकारी बदललेले असल्यास नेमकं काय करणं अपेक्षित आहे? हा प्रश्न खूप बऱ्याच कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना पडलेला असतो आणि सर्वात महत्त्वाचं आजच्या या मुलाखतीमधील तोच जास्त उपयोगाचा आहे. तर आपण ज्यावेळेस काम करत असतो आणि आपला गोपनीय अहवाल किंवा आपण जे कार्यमूल्यमापन अहवाल म्हणतो ते आपण 1 वर्षभराचा लिहित असतो, 1 एप्रिल ते 31 मार्च. आता आपल्या नंतर आपलं काम पाहणारे जे वरिष्ठ अधिकारी असतात, प्रतिवेदन अधिकारी, त्यांचे कधी बदल्या होतात किंवा एखादा अधिकारी सेवानिवृत्त होतो किंवा एखादा अधिकारी पदोन्नत होतो किंवा सरळ सेवेने त्यांचं सिलेक्शन होऊन ते वेगळ्या पदावर जातात. असे वेगळे कारणं असू शकतात. त्यामुळं तो अख्ख्या पूर्ण वर्षभरासाठी एकच अधिकारी असेल याची शाश्वती देता येत नाही. मग या ठिकाणी काय करावं लागतं की समजा आपण एक उदाहरण घेऊ की 1 एप्रिल ते एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत एक XYZ अधिकारी होते आणि त्यांची नंतर बदली झाली आणि त्याच्यानंतर दुसरे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि ते वर्षभर पुढे 31 मार्चपर्यंत राहिले. म्हणजे या ठिकाणी काय झालं, 2 प्रतिवेदन अधिकारी झाले. तर मग आपल्याला त्या ठिकाणी 2 गोपनीय अहवाल लिहायचे असतात. पहिला जो गोपनीय अहवाल असेल तो 1 एप्रिल ते आपण जे त्यांचा कालावधी जुलैपर्यंत तो पाहिला, त्याचा एक अहवाल लिहायचा आणि परत दुसरे अधिकारी आल्यानंतर तिथून वर्ष अखेरपर्यंत दुसरा अहवाल लिहायचा असतो. म्हणजे थोडक्यात प्रतिवेदन अधिकारी बदलले तर आपल्याला स्वतंत्र त्यांच्या कालावधीचा अहवाल लिहावा लागतो. कधी कधी काय होते की बऱ्याच शासकीय कार्यालयामध्ये रिक्त जागांचं प्रमाण खूप असतं आणि मग प्रतिवेदन अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकर कधी कधी होतात. समजा 3 महिन्यापेक्षा जर कमी कालावधीत प्रतिवेदन अधिकाऱ्यानं गोपनीय अहवाल अशा वेळी लिहायचे का किंवा कसं लिहायचं, काय करता येईल? आता आपण पहिल्या वेळेस पाहिलं त्या जोडून हा प्रश्न आहे. जर समजा 3 महिन्याच्या कमी कालावधीसाठी, आता 3 महिने म्हणजे 90 दिवस, 90 दिवस जर असतील तर मग आपण कार्यमूल्यमापन अहवाल लिहायचा आहे. परंतु 90 दिवसापेक्षा 1 दिवस जरी कमी असेल म्हणजे 3 महिन्यापेक्षा कमी, कारण दिवस का सांगितलं, कारण कधी कधी महिने कमी जास्त दिवसाचे येतात, अगदी म्हणून आपण महिनेपेक्षा दिवस 90 दिवसापर्यंत असेल तर प्रतिवेदन ते करतील, म्हणजे कार्यमूल्यमापन अहवाल त्या ठिकाणी येईल. पण 1 दिवस कमी असेल, मग त्याच्यापेक्षा कमी दिवस असतील तर मग या ठिकाणी आपल्याला कार्यमूल्यमापन अहवाल लिहायचा नसतो. मग काय करायचंय, आपल्या कार्यालयाचे जे संस्करण अधिकारी असतात त्यांनी एक प्रमाणपत्र द्यायचं असतं. प्रमाणपत्र त्याच्यामध्ये असे वाक्यरच नाही की सदर प्रतिवेदन अधिकारी यांचा कालावधी 3 महिन्यापेक्षा कमी असल्यामुळे या कर्मचाऱ्याचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यात आलेले नाहीत आणि त्यांनी संस्करण अधिकाऱ्यांनी तिथं स्वाक्षरी करायची असती आणि तो जसं काही गोपनीय अहवालाचा भागच म्हणून तो जतन करायचा असतो. आणि तो द्यायचा असतो. हा, तो आपल्या मूळ गोपनीय अहवाल ज्यावेळेस आपण प्रशासन कार्यालयाला देऊ त्यावेळेस ते प्रमाणपत्र सुद्धा द्यायचं असतं. अगदीच. बांगर साहेब, आपण सांगितलं हे प्रतिवेदन अधिकारी बदलले असल्यास, पण कधी कधी काय होतं की सिनियर ऑफिसर्स हे पुनर्लोकन अधिकारी म्हणून असतात आणि त्यांचा कार्यकाल सेवानिवृत्त होण्याचा वगैरे फार कमी असतो. अशा वेळी जर पुनर्लोकन अधिकारी बदलले तर अशा वेळी काय करायचं? सर, या ठिकाणी मी असं सांगेल की आपण गोपनीय अहवाल लिहिताना पहिला टप्पा आपण फक्त प्रतिवेदन अधिकारी यांच्याकडेच बघायचंय. वरच्या स्टेजला आपण कर्मचाऱ्यांनी किंवा कार्यालयाने लगेच विचार नाही करायचा. आधी काय विचार करायचा, प्रतिवेदन अधिकारी कोण आहेत, त्या प्रतिवेदन अधिकाऱ्यानुसार आपण पाहिलं तसं एकच असेल तर एकच अहवाल लिहायचंय, 2 असेल तर 2 लिहायचे, 3 असेल तर 3 लिहायचे आपण कालमर्यादेनुसार. मग पुढचा प्रश्न येतो की त्याचं पुनर्विलोकन करायचंय. मग पुनर्विलोकन करताना आपण म्हटल्याप्रमाणे समजा त्या वर्षामध्ये 2 किंवा 3 अधिकारी झाले असतील तर मग आपले हे जे सुरुवातीचे अहवाल आहेत ते 2 असतील. मग प्रश्न येतो ते कोणी करायचं दोन्हीवर. तर मग त्या वर्षभरामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी, पुनर्विलोकन अधिकाऱ्यांनी कमीत कमी 3 महिने किंवा अधिक काम पाहिलेलं आहे, शक्यतो वर्षभराच्या अखेरीस विचार करायचा आपण, तर त्यांनी ते पूर्ण वर्षभराचं जरी वेगवेगळे गोपनीय अहवाल असले त्या सर्वांचं त्याच अधिकाऱ्याने पुनर्विलोकन करायचंय. फक्त अट तेवढीच आहे की कमीत कमी 3 महिने त्यांनी ते काम पाहिलेलं असावं. अशा पद्धतीने बऱ्याच वेळा हा प्रसंग बऱ्याच कार्यालयामध्ये येत असतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ते पुनर्विलोकन अधिकारी बदलल्यावर मग वेगळा गोपनीय अहवाल लिहायचा का, तसं नाही. म्हणून मी म्हटलं सुरुवातीला प्रतिवेदन कालावधीकडेच लक्ष द्यायचं. आणि जर 3 महिने आपण म्हटलो ना,
3 महिन्यापेक्षा कमी शेवटच्या अधिकाऱ्यांनी आपण म्हणलो वर्ष अखेरीस, पण समजा ते 3 महिन्याच्या कमी असतील तर मग थोडं मागं जायचं आहे. बरं. मग त्यांच्या आधीचे अधिकारी त्यांनी कमीत कमी 3 महिने पाहिलंय का, हां. ते सुद्धा चालू शकतं. असं काही बंधनकारक नाही की ते शेवटच्यांनी काम पाहिलं. शेवटच्यांनी 80 दिवस पाहिलं असेल तर मग अच्छा. ते सोडून द्या. हं. त्याच्या आधी कोणतरी 3 महिने पाहिलं असेल हं. किंवा त्याच्याही आधी एप्रिलपासून, तर असं आपण बघायचंय. आणि जर समजा असं झालंच की प्रत्येकाचा कालावधी हं. 3 महिन्यापेक्षा कमी होता, बरं. मग कोणी करायचं? अरे. मग ते संस्करण अधिकारी असतात त्या कार्यालयाची, हां. त्यांनी ते प्रमाणपत्र देऊन टाकायचे त्या गोपनीय अहवालावर की ह्या प्रकरणी पुनर्विलोकन अधिकारी जेवढे होते त्यांचा कालावधी 3 महिन्यापेक्षा कमी असल्यामुळं ते काय पुनर्विलोकन करण्यात आलेलं नाहीये. हं. तसं प्रमाणित करायचं. हं. म्हणजे संस्करण अधिकारी सुद्धा एक चांगला महत्त्वाचा प्रकार असं आहे. अधिकारी आहे. हं, हं, हं. त्यांनी गुणांकन वगैरे काही द्यायचं नाही. अगदी. मग अशा प्रकरणी जे आपले प्रतिवेदन अधिकारी आहेत हं. त्यांनी जे गुणांकन दिलं हं. ते फायनल होणार. अगदी अगदी त्यांनाच तो अधिकार आहे. Yes. हा श्रोते, अशा पद्धतीचा प्रसंग बऱ्याच कार्यालयामध्ये उद्भवत असेल. अशा वेळी श्री एकनाथ भगवान भांगर सर यांनी दिलेला सल्ला हा आपल्याला निश्चितपणे उपयुक्त पडेल. पण सर, कधी कधी काय होतं की प्रतिवेदन आणि पुनर्लोकन अधिकारी हे दोन्ही एकच असतात बऱ्याच कार्यालयामध्ये. अशा प्रसंगी नेमकं काय करणं अपेक्षित आहे? सर, सध्या आपल्याला माहीतच आहे की आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रिक्त जागेंचं प्रमाण खूप मोठं आहे. हं. आणि त्याच्यामुळं कमी माणसात हं. आपल्याला जास्तीत जास्त कामे करावी लागतात. हं. कामं तर थांबत नाहीत. आपल्या जवळपास जे काही अधिकारी आहेत ते सेवानिवृत्त होतात. त्याच्यामुळे आणि नवीन काही जाहिरात बऱ्याच दिवसात झालेली नाही. त्यामुळं आपलं कमी माणसात जास्तीत जास्त काम करण्याचं चालू आहे. हं. मग काय केलं जातं की जे आपले प्रतिवेदन अधिकारी आहेत हं. त्यांना वरिष्ठ पदाचा जास्त कामाचा पदभार दिला जातो, अगदी. अतिरिक्त पदभार. हं. मग उदाहरणार्थ समजा एखाद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, हं. ते त्या पदाचं काम बघतायत हं. आणि त्या विद्यापीठाचे अधिष्ठाता म्हणून हं. ते पद रिक्त आहे. हं. मग ह्या सहयोगी अधिष्ठातांकडेच ते अधिष्ठाताचा पदभार दिला जातो. अगदी. मग त्या प्रकरणी सहयोगी अधिष्ठाता यांनी गोपनीय अहवाल प्रतिवेदन केलेत हं. आणि ते पाठवले आपण अधिष्ठाता कार्यालयाला हं. आणि तेच व्यक्ती त्या ठिकाणी बसलेले आहेत. हं. मग आता एकाच व्यक्तीने प्रतिवेदन केलं हं. आणि त्यांनीच पुन्हा त्याचं पुनर्विलोकन करायचं याची काय आवश्यकता नाहीये, कारण तिथं मत बदलत नाही ना. हं. म्हणजे पेपर तपासण्याच्या बाबतीत जर सांगितलं म्हणलं, इव्हॅल्युएशन केलं एका शिक्षकाने हं. आणि मग त्याचं मॉडरेशन करायचंय, पुन्हा चेकिंग करायचंय आणि तोच व्यक्ती असेल तर त्याच्यात बदल होणारच नाही आणि केला तर तोच व्यक्ती अडचणीत येईल. हं. त्याच्यामुळं अशा प्रकरणी प्रतिवेदन अधिकाऱ्याने जे काम केलंय, जे गुणांकन दिलंय तेच अंतिम समजलं जातं. पुन्हा त्याचं पुनर्विलोकन करण्याची गरज नाही. परंतु हं. जे त्या ठिकाणचे संस्करण अधिकारी आहेत हं. हं. त्यांनी असं प्रमाणित करायचं असतं की प्रतिवेदन अधिकारी आणि पुनर्विलोकन अधिकारी हे एकच व्यक्ती आहेत. व्यक्ती, पद नाही, व्यक्ती. कारण पद बदलू शकतं, परंतु व्यक्ती ह्या ठिकाणचा आणि त्या ठिकाणचा एकच आहे. तर तशी वाक्यरचना करून प्रमाणपत्र द्यायचं असतं. मग त्या ठिकाणी तो अहवाल पूर्ण होतो आणि आपण म्हटल्याप्रमाणे गुणांकन प्रतिवेदन अधिकाऱ्याने जे दिले तेच अंतिम असतं. अगदीच. कधी कधी बांगरसाहेब, असा पेच प्रसंग काही कार्यालयामध्ये निर्माण होतो की नातेवाईक असतील किंवा घरातील व्यक्तींचं गोपनीय अहवाल, प्रतिवेदन आणि पुनर्लोकन स्वतः करावं का, हा एक प्रश्न असतो. आता बऱ्याच कार्यालयामध्ये आपल्याला असं आढळून येईल हं. की पती पत्नी दोघेही नोकरीला असू शकतात हं. किंवा त्यांचं नातेवाईक कोणी जवळचं रक्तनातं, आपण नातेवाईक म्हणलो रक्तनात्यातलं, तर ते जवळचं व्यक्ती त्या कार्यालयात असू शकतं. म्हणजे कर्मचारी आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी एकमेकाचे नातेवाईक असतील तर अशा वेळेस मग ते जे असेसमेंट होणार आहे, गुणांकन होणार आहे, त्याच्यामध्ये शासनाला वाटलं असेल की याच्यामध्ये ते आपला नातेवाईक आहे, मग त्यांचं वाईट नको लिहायला किंवा खूप जास्त गुणांकन असं होऊ शकतं एक थोडंसं. म्हणून या ठिकाणी शासनाने असं सांगितलेलं आहे की जर तुमचा नातेवाईक असेल खालचा कर्मचारी तर तुम्ही त्यांचं प्रतिवेदन करू नका. मग काय करायचं, त्यांच्यापेक्षा जे वरिष्ठ असतील त्यांनी ते प्रतिवेदन करायचं. एक स्तर पुढं जायचं. म्हणजे त्यामध्ये वसिला झाला किंवा जास्त असं होणार नाही. शासनाची त्या प्रकरणी ती तरतूद आहे की त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठ जे असतील त्यांनी ते प्रतिवेदन करायचं. अगदीच. कधी कधी नवीन कार्यालयामध्ये रुजू झाल्यानंतर शासकीय अधिकारी असेल आणि पदग्रहण कालावधीचे गोपनीय अहवाल लिहित असताना ते कुणी लिहिणं अपेक्षित आहे? आता बऱ्याच वेळा सर मला पण या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले की एखाद्या कर्मचाऱ्याची पदोन्नती झाली, बदली झाली, म्हणजे तो मूळ कार्यालयातून त्याला कार्यमुक्त केलं जातं आणि तो नवीन कार्यालयात हजर होतो. तर त्याला मधला जो काळ असतील 7 दिवस आपला म्हणजे पदग्रहण अवधी किंवा प्रवासाचा कालावधी
याला आपण जॉईनिंग टाईम म्हणतो किंवा पदग्रहण अवधी म्हणतो. तर मग आपण उदाहरण एक घेऊ की एखादा कर्मचारी 31 मे रोजी जुन्या कार्यालयाने कार्यमुक्त केलेला आहे. आता कार्यमुक्त केलं म्हणजे काय झालं, तो कर्मचारी आणि ते कार्यालय त्यांचा संबंध संपला. मग तो कर्मचारी काय करतो की त्याला एक 10 दिवसाचा कालावधी घेतो, जॉईनिंग टाईम असेल किंवा कदाचित त्याला अचानक तिथं जायला शक्य होत नसेल, काहीतरी जबाबदाऱ्या असतील, म्हणून तो जॉईनिंग टाईम घेतो, पदग्रहण अवधी घेतो आणि त्या प्रवासाचा कालावधी घेतो किंवा त्याला जोडून कदाचित काही सुट्ट्या बी घेतो आणि मग 10 दिवसांनी 12 दिवसांनी 15 दिवसांनी तो नवीन कार्यालयात हजर होतो. आता नवीन कार्यालयाला काय वाटतं की आता तो समजा उदाहरणार्थ 15 जूनला आपल्याकडे आलेला आहे. त्यांना वाटतं की 15 जून पासून आपला झाला तो. अगदी जुन्या कार्यालयाने त्याला 31 मेलाच कार्यमुक्त केलेलं आहे. मग 1 तारखेपासून 1 जून ते 14 जून काय असा प्रश्न तयार होतो. अगदी मग या ठिकाणी अशी तरतूद आहे की जुना कार्यालयाने 31 मेला संपलंय, सेवा पुस्तक पण पाठवून दिले, त्यांच्या हातात नाही राहिलं, एकदा सोडला तो कर्मचारी. मग नवीन कार्यालयाची ती जबाबदारी येते की जरी आपल्याकडे तो 15 जूनला हजर झालाय, परंतु तो आपल्या नावाने कधी सोडलाय तिथून 31 तारखेला, म्हणजे तो आपला केव्हापासून झालाय 1 जून पासून. जरी त्यांनी तो पदग्रहण अवधी वगैरे घेतला असेल तर 1 जून पासून नवीन कार्यालयानेच त्याचे ते गोपनीय अहवालाचं प्रतिवेदन पुनर्लोकन करायचे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याच कार्यालयातील अधिकाऱ्यांना हा प्रश्न सातत्यानं भेडसावतो आणि त्या दृष्टिकोनातून श्री एकनाथ भगवान बांगर सर यांनी दिलेली माहिती ही अत्यंत आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. छतेव आपला विषय सुरू आहे कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल लिहिणे आणि जतन करणे आणि आपल्याशी संवाद साधत आहेत श्री एकनाथ भगवान बांगर सर, सहाय्यक कुलसचिव अधिष्ठाता कार्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. बांगर सर, आपण अतिशय छान पद्धतीनं आमच्या श्रोत्याशी संवाद साधत आहात, पण कधी कधी काय होते की 31 मे नंतर बरेच कर्मचारी शासकीय सेवेमध्ये असणारा 1 जून हा त्यांचा जन्मतारीख असल्यामुळे सेवानिवृत्त होतात आणि अशा वेळी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं गोपनीय अहवाल लिहावेत का हा सुद्धा प्रश्न पडतो. काय सांगता येईल या ठिकाणी? असं मला सांगता येईल की गोपनीय अहवाल हे आपण कर्मचाऱ्याचे लिहित असतो आणि जेव्हा कर्मचारी सेवानिवृत्त होतो त्या दिनांकापासून तो आपला राहत नाही, आपल्या आस्थापनेवर राहत नाही. त्यामुळं अशा कर्मचाऱ्यांची ज्या अंतिम दिनांकाला तो सेवानिवृत्त झाला, आपण उदाहरण सांगितलं 31 मेला सेवानिवृत्त झाले, तर मग आपण त्या तारखेपर्यंतच ते गोपनीय अहवाल लिहायचे आहेत आणि पुढची प्रक्रिया करायची असेल 1 तारखेपासून जर ते सेवानिवृत्त झाले तर मग तिथून काही लिहिण्याची आवश्यकता नाही. कधी कधी काय होते की शासकीय अधिकाऱ्यांच्याकडे बऱ्याच वेळा रिक्त पद असल्यामुळे अतिरिक्त पदभार देखील दिला जातो. अशा वेळी अतिरिक्त पदभार सांभाळत असताना गोपनीय अहवाल कोणत्या पदाचा नेमकं त्यांनी लिहिणं अपेक्षित आहे? बऱ्याच अधिकाऱ्यांकडे मूळ पदाचं काम पाहून अतिरिक्त पदभार दिलेला असतो. मग या ठिकाणी प्रश्न आपण विचारला त्याप्रमाणे मग कोणत्या पदाचं त्यांनी स्वयंमूल्य निर्धारण करायचं आहे, तर त्या ठिकाणी त्याचं मूळ पद जे आहे, मूळ पद, कारण आपण जे अहवाल लिहितोय ते मूळ पदानुसार लिहितोय. त्याचं उदाहरण जर घ्यायचं म्हणलं, समजा एखादे कार्यालय अधीक्षक असतील आणि कार्यालय अधीक्षकांकडं तिथलं पुढं सहाय्यक कुलसचिव पद रिक्त असेल तर त्यांना ते पुढचं पदाचा पदभार दिला जातो. मग त्यांनी काय करायचं की कार्यालय अधीक्षक या पदाचा गोपनीय अहवाल स्वतः लिहायचा आहे, परंतु त्याच्यामध्ये त्यांना जे अतिरिक्त पदभार दिलेला आहे सहाय्यक कुलसचिव, तर ते कामं त्यांनी अतिरिक्त स्वरूपात कसे पार पाडले ते लिहायचं आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर तर मूळ पदाचंच लिहायचं आहे, परंतु त्यांनी पुढचं पण काम केलंय, वरिष्ठ अधिकाऱ्याला पण दिसलं पाहिजे की त्यांनी जबाबदाऱ्या दोन्ही सांभाळल्यात. तर मग त्यांनी मूळ पदाचं काम पाहिल्याबरोबरच हे वरिष्ठ पदाचं सुद्धा हे कामं मी पाहिलेत, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी मूल्यमापन करणं सोपं होईल. अगदीच. कधी कधी काय होते की काही अधिकाऱ्यांचं प्रमोशन किंवा बढती ह्या मधल्या पिरियडमध्ये होत असतं. जसं 1 एप्रिल तुम्ही सांगितलं ते 31 मार्च पर्यंत, ह्या मधल्या पिरियडमध्ये तो मूळ पदावरती असतानाच त्याची जर बढती झाली तर अशा वेळी मग कोणत्या पदाचा त्यांनी अहवाल लिहिणं अपेक्षित असतो? तर हे कार्यमूल्यमापन अहवाल हे मूळ पदानुसार लिहायचं आपण आता चर्चा केली. तर आता पदोन्नती झाली म्हणजे पद बदललं. अच्छा, तेच उदाहरण आपण घेऊ. कार्यालय अधीक्षक आहे आणि त्यांचं समजा उदाहरणार्थ 1 जुलैपासून पुढं पदोन्नती झाली आणि ते सहाय्यक कुलसचिव झाले. तर मग ते आधीचा जो कालावधी आहे त्यांनी ते जे गोपनीय अहवाल आहेत ते मूळ पदाचे लिहिले आणि पदोन्नती झाल्यानंतर ते ज्या दिनांकाला म्हणजे हजर झाले त्या पदावर, कदाचित ते मधल्या दिनांकाला झाले असतील, तर मग उदाहरणार्थ 15 जुलैपासून ते सहाय्यक कुलसचिव पदावर हजर झाले, तर मग त्या याच्यापासून 15 जुलैपासून वेगळा फॉर्म भरायचा, वेगळा गोपनीय अहवाल लिहायचा आहे. त्यांचे 2 होतील, पदोन्नतीपूर्वीचा एक आणि पदोन्नतीनंतरचा एक. म्हणजे पद बदललं
तर अहवाल बदलला. असं हे बऱ्याच अधिकाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे आपण त्या ठिकाणी सांगत आहात. बऱ्याच वेळा कार्यमूल्यमापन अहवाल याविषयी आपण चर्चा करता आहोत आणि बरेच श्रोते आपल्याला ऐकत आहात. पण कधी कधी असा प्रश्न पडतो की कार्यमूल्यमापन अहवाल किंवा गोपनीय अहवाल कधी लिहिला जात नाही. यामध्ये 2-3 विषय मला सांगता येतील की काही शिक्षक कर्मचारी यांना शिक्षण घेत असताना वरिष्ठ शिक्षण घेण्याची गरज पडते. त्यामध्ये आपण त्यांना स्टडी लीव्ह म्हणतो किंवा अध्ययन रजा म्हणतो. तर आपण त्यांना पाठवतो 1 वर्ष 2 वर्ष. तर त्यावेळेस ते कर्मचारी म्हणून आपले नियमित कामं करत नसतात. तर ते विद्यार्थी जसे त्या ठिकाणी जात असतात. त्याचं कार्यालय बदललं असतं. आपल्या विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात जातात किंवा राहुरीतून पुण्याला जातात. म्हणजेच ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत ते काम करतात ते अधिकारी त्यांचं काम पाहत नाहीत, ते कामच करत नाहीत, ते काम शिक्षणाचं करतात. त्यामुळे त्या कालावधीमध्ये ते काय करत असतात, विद्यार्थी दशेत असतात. त्यामुळे ते जिथं शिकतात तिथलं त्यांचा एक प्रोग्रेस रिपोर्ट मागवला जातो, प्रगती अहवाल, आणि तो आपल्या गोपनीय अहवालासारखा जतन करून पाठवला जातो पुढे. हा एक प्रकार झाला. काही वेळेस कर्मचाऱ्यांकडून काही चूक झाली किंवा काही हे झालं तर कार्यालय त्यांना निलंबित करतात. निलंबित असताना कर्मचारी काम करत नसतो तर त्या कालावधीचे पण गोपनीय अहवाल लिहायचे नसतात निलंबित असताना. आणि हे अध्ययन रजेवर असताना किंवा काही वेळेस कर्मचाऱ्यांना 3 महिने 6 महिने प्रशिक्षणासाठी सुद्धा पाठवलं जातं. मग ज्या वेळेस कर्मचारी आपल्या कार्यालयात काम करत नाही आणि दुसऱ्या जबाबदारीत ते काम करतोय त्यावेळेस तिकडचे ते आपण जे शब्द वापरला स्टडी लिव्हच्या वेळेस प्रोग्रेस रिपोर्टला आपण म्हटलो प्रगती अहवाल, तसंच प्रशिक्षणाचा बी अहवाल घेतला जातो. ह्या सर्व कालावधीवरून त्याचं वर्षभराचं कामकाज कसं चाललंय ते कळतं. प्रशिक्षण असेल तर तो प्रशिक्षणाचा कालावधी, अगदी सस्पेंड म्हणजे निलंबित असेल तर निलंबन असेल ते दिसलं पाहिजे. निलंबित कर्मचाऱ्याचा पण लिहिला जात नाही. अगदी अशा केसेसमध्ये हा प्रकार केला जात नाही. कधी कधी शासकीय सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर सुरुवातीचा जो कार्यकाल असतो त्यांचा परीक्षाधीन कालावधी म्हणून त्याला आपण गणतो आणि अशा परीक्षाधीन कालावधीमध्ये गोपनीय अहवाल लिहितात का? परीक्षाधीन कालावधी आपण 2 वर्षाचा असतो प्रत्येक पदासाठी. तर त्या परीक्षाविधीन कालावधीमध्ये गोपनीय अहवाल तर लिहितातच, परंतु त्यांचे जे 6माही अहवाल घेतले जातात. म्हणजे कर्मचारी हजर झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्याचा एक अहवाल, परत दुसऱ्या 6 महिन्याचा अहवाल, तिसऱ्या 6 महिन्याचा अहवाल आणि चौथ्या 6 महिन्याचा अहवाल, असे 4 त्याचे प्रगती अहवाल लिहिले जातात. म्हणजे ते थोडक्यात काय त्यांचं काम कसं आहे काय आहे हे गोपनीय अहवालाचाच तो भाग आहे. म्हणजे आपल्याला जर त्याचं प्रोबेशन पूर्ण व्हायचं असेल तर ते 6माही अहवाल 4 आणि हे गोपनीय अहवाल 2 वर्षाचे हे आवश्यक असतात. अच्छा, त्यानंतर म्हणजे गोपनीय अहवाल लिहिलेच जातात पण ते जे मी म्हटलं 6माही अहवाल ते सुद्धा आवश्यक असतात. त्या दृष्टीनं महत्वाचं आहे. एकंदरीत आपली सर्व चर्चा सुरू आहे कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल लिहिले आणि जतन करणे याविषयी आपण इत्थंभूत माहिती देत आहात. पण कधी कधी बढती पाहिजे असेल शासकीय सेवेमध्ये किंवा काम करत असताना हे गोपनीय अहवाल किंवा कार्यमूल्यमापन अहवाल नुकसान करणारे सुद्धा कधी ठरू शकतात. हो सर, आता आपण म्हटलं की ते का लिहिले जातात तर त्यांचं वर्षभरातल्या कामाचं मूल्यमापन म्हणूनच ते लिहिले जातात. आणि जर समजा गोपनीय अहवाल प्रतिकूल असतील, खराब आपण म्हणतो त्याला तसे असतील, वरिष्ठ अधिकाऱ्याचं आपल्याविषयी मत चांगलं नसेल त्याच्यातून, तर मग पदोन्नती होऊ शकत नाही. म्हणजे त्या पदोन्नतीसाठी जे गोपनीय अहवाल आवश्यक असतात त्याच्यामध्ये आपलं जर काम असं दिसलं की याच्यामध्ये काम करण्याची तेवढी पात्रता नाही किंवा काही चुकीची वर्तणूक दिसली तर मग त्याला पदोन्नतीला अडचण ठरते. त्यामुळे आपल्याला पदोन्नती पाहिजे असेल, वर्षभर पाहिजे असेल किंवा शिक्षकांच्या बाबतीत वरची वेतन श्रेणी पाहिजे असेल तर आपलं आचरण चांगलं पाहिजे की जे या अहवालामधून दिसून येतं. त्या गुणांकाशी काय त्याचं साधर्म्य आहे? गुणांकन सर याच्यामध्ये जे आहे ते आपण पाहिलं की 1 ते 10 अंकांच्या रेंजमध्ये दिलेलं असतं. तर त्याच्यामध्ये 4 प्रकार असतात. तर सुरुवातीचं गुणांकन जर आपण पाहिलं तर 1 ते 4 म्हणजे 4 पेक्षा कमी असं म्हणू आपण, तर त्याला क समजण्यात येतं क. त्यानंतर 4 किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 6 पेक्षा कमी, 4 ते 6 म्हणजे 6 पेक्षा कमी, तर त्याला ब समजण्यात येतं. आणि 6 किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 8 पेक्षा कमी त्याला अ समजलं जातं. आणि 8 किंवा 8 पेक्षा जास्त म्हणजे 10 पर्यंत त्याला अ प्लस ए प्लस म्हणतो आपण, असं गुणांकन समजण्यात येतं. तर हे गुणांकन लिहित असताना सर्वसाधारणपणे आपण जी चर्चा केली की पदोन्नतीला वगैरे अडचण ठरू शकते का, तर त्यामध्ये गुणांकन क जर असेल 4 पेक्षा कमी तर मग आपल्याला पदोन्नतीसाठी तो अहवाल अडचणीचा ठरू शकतो.
आणि मग 4 किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि 8 पर्यंत तर ते मध्यम रेंज झाली. आणि क जर लिहिलं असेल तर या ठिकाणी आपल्याला त्या म्हणजे चुकीचं नाही म्हणता येणार, परंतु विपरीत कर्मचाऱ्याच्या विरोधी तर त्याला पुरावे लागतात. म्हणजे का लिहिले आपण, त्याला कमी गुण का दिलेत, एकतर त्यांनी काम पूर्ण केलं नसेल किंवा त्याच्या सेवेमध्ये ते कुठंतरी कर्तव्यपरायणता, सचोटी किंवा त्याची वर्तणूक हे काहीतरी त्याच्या विरोधात असेल. म्हणजे पुराव्याशिवाय असं करता येणार नाही, पुरावे द्यावे लागतात. जर 4 पेक्षा कमी गुण द्यायचे असेल म्हणजे वर्षभरात तुम्ही त्यांना पत्र दिलं असेल, नोटीस दिली असेल, कारणे दाखवा नोटीस दिली असेल किंवा तुमचं ते कार्यालयीन वेळेचं पालन नसेल, त्याच्या मस्टरवर वारंवार लाल खुणा असतील, तर हे एकंदरीत पुरावे म्हणून ते जोडावे लागतात. त्याचप्रमाणे 8 किंवा 8पेक्षा जास्त गुण द्यायचे असतील म्हणजे याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणतो आपण, अतिउत्कृष्ट. अतिउत्कृष्ट. मग एखादा विद्यार्थी अतिउत्कृष्ट आहे तर आपण सांगतो ना शिक्षक म्हणून की त्याचं खूप अक्षर चांगलं आहे. तसं या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचं काम खूप चांगलं आहे, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे किंवा चांगलं संशोधन केलेलं आहे, कार्यालयात इनिशिएटिव्ह घेऊन सर्वांना बरोबर घेऊन खूप एक्स्ट्रा काम केलेलं आहे. पण यासाठी सुद्धा पुरावे द्यावे लागतात, फक्त तोंडी बोलून चालणार नाही. नाही, याला पण आपल्याला गुणांकन जर देत असेल तर त्याला सुद्धा पुरावे पाहिजेत. काहीतरी पत्र दिलेलं असेल, ॲप्रिशिएशन लेटर, खूप चांगलं काम, किंवा वेळोवेळी कार्यक्रमाचे आपल्याला प्रमाणपत्र भेटतात ते असतील तर ते पुरावे या ठिकाणी जोडावे लागतात. असं एकंदरीत हे गुणांकन आहे. अधिकारी किंवा कर्मचारी आणि स्वतःचं स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल लिहून दिला नाही तर नेमकं काय करावं? कधी कधी देत नाहीत. ते आता आपण जसं वेळापत्रक पाहिलेलं आहे त्या वेळापत्रकाप्रमाणे काम झालं पाहिजे. परंतु आता एखादा कर्मचारी असा असतो की खरं म्हणजे त्याला गरज आहे, स्वतःलाच गरज आहे, परंतु काही कर्मचारी असे बी असतात की स्वतःचं काम सुद्धा वेळेत करत नाहीत. म्हणजे ते दुसऱ्याचे किती लवकर करतील. तर मग ते वेळेत जर केलं नाही किंवा आपण सांगून सुद्धा त्यांनी त्याचं स्वयंमूल्य निर्धारण अहवाल दिला नाही, काम स्वतः लिहून दिलं नाही, तर मग ते पेंडिंग ठेवून जमणार नाही. कारण पुढच्या अधिकाऱ्याचं परत मग कालमर्यादा आपण पालन होऊ शकणार नाही कार्यालयाकडून. मग अशा वेळेस त्यांनी जर नाही लिहिलं कर्मचाऱ्याने स्वतःचा अहवाल तर मग त्याचे जे प्रतिवेदन अधिकारी ते स्वतः लिहू शकतात त्याचा अहवाल की त्यांनी कसं काम केलंय, काय केलंय. म्हणजे त्याचा भाग रिकामा ठेवा आणि सरळ लिहून द्यायचं की त्यांनी काही स्वतःचं दिलेलं नाही अहवाल लिहून, म्हणून मी स्वतः लिहित आहे, असं काम आहे. थांबायचं नाही. त्याच्यापेक्षा पुढे बी जाईल. प्रतिवेदन समजा कर्मचाऱ्याने लिहून दिलंय पण प्रतिवेदन अधिकारी ते अडून बसले, मला नाही वेळ, मी नाही लिहिणार. काय आता व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतो आपण. तर त्यांनी जर नाही लिहिलं तर त्या ठिकाणी प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी जर नाही लिहिलं वेळेत तर त्याची जे पुनर्विलोकन ते स्वतः डायरेक्ट त्यांचं पुनर्विलोकन मध्ये गुणावतात. अच्छा, हा पण प्रकार त्याच्यामध्ये होऊ शकतो. कर्मचाऱ्यानं गोपनीय अहवालावर किती दिवसात अभिवेदन करणं अपेक्षित आहे? समजा त्याच्यावर वाटला अन्याय झालाय माझ्यावरती. आता या ठिकाणी आपण सर म्हटलो की त्याला गुणांकन क मिळालेलं आहे, मग तो थोडक्यात नापासच झालेला आहे, तर मग त्याला याचा परिणाम होईल ना भविष्य काळात त्याच्या पदोन्नतीवर किंवा पुढचे बेनिफिट मिळवण्यात. तर मग त्याला संधी असते त्याचं अभिवेदन सादर करण्याची. मग तो त्याच्या कार्यालय प्रमुखामार्फत त्याचे जे मूळ गोपनीय अहवाल ज्या प्रशासकीय कार्यालयामध्ये दिलेले आहेत त्या प्रशासकीय कार्यालयाच्या प्रमुखाच्या नावे ते अभिवेदन करू शकतो की मला हे माझे कार्यमूल्यमापन अहवालाची प्रत मिळाली ह्या तारखेला, आणि मग 30 दिवसाच्या आत जो झेरॉक्स प्रत त्याला मिळाली तिथून 30 दिवसाच्या आत ते त्याचं अर्ज करून विनंती करू शकतो की मला मान्य नाहीत वगैरे करू शकतो 30 दिवसाच्या आत. सतेवा आपली चर्चा सुरू आहे कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल लिहिणे आणि जतन करणे, आणि आपल्याशी संवाद साधत आहेत श्री एकनाथ भगवान बांगर सर, सहाय्यक कुलसचिव अधिष्ठाता कार्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. सर, बऱ्याच वेळापासून आपण पूर्णपणे कार्यमूल्यमापन अहवालाचे अनेक पैलू या ठिकाणी आपल्या श्रोत्यांशी संवाद करत आहात. पण शासकीय कार्यालयात काम करत असताना पदोन्नती जर हवं असेल तर नेमकं त्याला किती वर्षाचे गोपनीय अहवाल किंवा हे कार्यमूल्यमापन अहवाल अपेक्षित असतात? पदोन्नतीसाठी किंवा आपले जे काही बेनिफिट्स असतील त्यासाठी आपल्याला 5 वर्षाचे गेल्या म्हणजे समजा आता 26-27 हे वर्ष चालू आहे, तर ह्या वर्षात जर आपल्याला पदोन्नती द्यायची असेल तर मग मागील वर्षापासून गेल्या 5 वर्षाचे गोपनीय अहवाल आपल्याला आवश्यक असतात. आणि त्या 5 वर्षाचे गोपनीय अहवाल एकत्रित करून त्या जे गुणांकन आहे प्रत्येक अहवालाचं त्यांची बेरीज करतात 5 वर्षांच्या गुणांकाची, आणि त्याची सरासरी काढली जाते भागिले 5 करून. आणि मग त्याला पदोन्नतीसाठी जे शासन निर्णयानुसार गुणांकन किमान आवश्यक असतं, काही पदांसाठी ब आवश्यक असतं, काही पदांसाठी अ आवश्यक असतं, तर त्या आवश्यकतेनुसार त्याची सरासरी भरली पाहिजे.
आणि जर समजा भरत नसेल तर मग ते पदोन्नतीला अडचणीचं ठरू शकतं. म्हणजे 5 वर्षाचे आपले अहवाल पाहिले जातात. अशा पद्धतीने कधी कधी गोपनीय अहवाल हे न लिहिण्याबाबत सुद्धा काही तरतुदी असतात. आता आपण सांगितलं यापूर्वीच्या प्रश्नामध्ये की जेव्हा तो अध्ययन रजेवर आहे किंवा म्हणजे निलंबित आहे किंवा प्रशिक्षणावर आहे, त्या कालावधीत आपण त्यांचे गोपनीय अहवाल लिहित नाही आणि 3 महिन्याच्या आतल्या कालावधीसाठी सुद्धा गोपनीय अहवाल लिहित नाहीत. अगदीच. श्रोतेहो, आतापर्यंत आपण जाणून घेतलात की परफॉर्मन्स अप्रायझल रिपोर्ट फॉर गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणजेच कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल लिहिणे आणि जतन करणे याविषयी श्री एकनाथ भगवान बांगर, सहाय्यक कुलसचिव अधिष्ठाता शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आपल्या जवळजवळ 24 वर्षाहून अधिक प्रदीर्घ अशा सेवेच्या अनुभवातून त्यांनी सांगितलेले आपले अनुभव असेल आणि याविषयीची सविस्तर विवेचन आपण त्या ठिकाणी जाणून घेतलात. बांगर सर, बऱ्याच वेळापासून आपण या विषयावरती आपण चर्चा करत आहोत. ऑनलाईन चॅनल असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अनेक श्रोते, अनेक शासकीय कार्यालयामध्ये काम करत असणारे अधिकारी, कर्मचारी आपल्याला ऐकत असतील. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल या संदर्भातलं महत्त्वाच्या काय बाबी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगू शकाल? सर, या ठिकाणी मी हेच सांगेल की आपण कार्यमूल्यमापन वेळेत लिहिले पाहिजे आणि आपलं कार्यमूल्यमापन लिहिण्याबाबत जी शासनाने आखून दिलेली कालमर्यादा आहे त्याचं कार्यालयाने पालन केलं पाहिजे. आणि जर आपण ह्या वेळेचं पालन केलं नाही तर शासनाची अशी सुद्धा एक तरतूद आहे की जे अधिकारी त्यांचं काम या प्रकरणी वेळेत करणार नाहीत त्यांना जे आपण 1 जुलै रोजीची वेतनवाढ देत असतो, वार्षिक वेतनवाढ, ती देण्यात येऊ नये. म्हणजे काय होणार की जर आपण हे वेळेत काम केलं नाही तर त्यांचं आर्थिक नुकसान होणार आणि मग आर्थिक नुकसान झाल्यानंतर मग पुन्हा आपल्याला अन्याय झाल्यासारखं वाटेल. असं होऊ नये म्हणून यामध्ये जे भाग आहेत त्या सर्व भागामध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी वेळेचं पालन केलं पाहिजे. आणि आपण वर्षभराच्या शेवटी हे आपल्याला काम करायचं आहे तर मग आपण ते वेळेत केलं तर मग आपल्याला ते काम पण आठवत असतं. नाही तर जर उशीर केला, विलंब झाला तर मग आपण विसरू शकतो. महत्त्वाचं काम आपण त्याच्यात हायलाईट करायचं राहून जातं आणि नंतर आपल्याला वाटतं की अरे हे एवढं काम केलं पण ते राहून गेलं. म्हणून हे उशीर होऊ नये याची जास्त खबरदारी घ्यावी. आणि या ठिकाणी सर किती कोणाला अडचण असेल तर मी सध्या अधिष्ठाता कार्यालयामध्ये कार्यरत आहे, तर यामध्ये मला संपर्क करून ते याबाबत काही प्रश्न त्यांना पडत असेल तर मी त्यांना कधीही मार्गदर्शन करण्यास तयार आहे सर. अगदी. श्रोतेहो, आपल्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण श्री एकनाथ भगवान बांगर साहेब, सहाय्यक कुलसचिव अधिष्ठाता कार्यालय यांच्याशी आपण संपर्क साधू शकता आणि आपल्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्याचं निराकरण करून घेऊ शकता. त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे, आपण तो टिपून घ्यायचा आहे. 940 49 57 233. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 940 49 57 233. त्याचबरोबर श्री एकनाथ बांगर साहेब हे ऑनलाईन यूट्यूब चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून देखील अतिशय सक्रिय आहेत. अनेक कार्यालयीन कामाचा निपटारा ते पेपरलेस वर्कच्या माध्यमातून, जे व्हॉट्सअप चॅनलचे असेल किंवा ऑनलाईन माध्यमातून असेल, अनेक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी स्वतःचाच एक व्हॉट्सअप चॅनल ग्रुपसुद्धा त्या ठिकाणी केला आहे. आपण या संपर्कावरती जर आपण संपर्क केला तर आपण देखील त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकता आणि आपल्या मनामध्ये जे कार्यमूल्यमापन अहवाल किंवा गोपनीय अहवालाच्या लिहिणे असेल, जतन करणे असेल किंवा त्या संदर्भात ज्या काही शंका असेल त्याचं देखील ते निरसन नक्कीच करू शकतील. पुन्हा एकदा मी त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला सांगत आहे. श्री एकनाथ भगवान बांगर सर, सहाय्यक कुलसचिव अधिष्ठाता कार्यालय, संपर्क क्रमांक 940 49 57 233, 940 49 57 233, 940 49 57 233. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या मनातील शंकांचं निरसन करून घेऊ शकता. सर, बऱ्याच वेळापासून आपण 90.8 FM फुले कृषी वाहिनी या चॅनलमध्ये आपण आलात आणि अनेक शासकीय कार्यालयामध्ये काम करणारे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, संस्करण अधिकारी असतील, यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल अशा पद्धतीची कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल लिहिणे आणि जतन करणे याविषयी सविस्तर असं विवेचन या ठिकाणी आपण केला. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. या ठिकाणी मला आपण आपल्या या 90.8 फुले कृषी वाहिनी यामध्ये आपल्याला या ठिकाणी मला बोलवलं आणि या कार्यालयीन कामाबद्दल माझी मुलाखत घेतली आणि या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. श्रोते हो,
कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल लिहिणे आणि जतन करणे याविषयी श्री एकनाथ भगवान बांगर सर, सहाय्यक कुलसचिव, अधिष्ठाता कार्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाल्या. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.